नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण साथ तुझी ही सुंदर अशी कहाणी बघणार आहोत। एक मुलगा खूप हुशार होता। त्याच्यासारखं एवढं कोणीसुद्धा हुशार नव्हतं। तो एका कंपनीचा मालक सुद्धा होता। त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपली कंपनी सांभाळली होती। प्रत्येक जण नेहमी त्याचा आदर आणि सन्मान करायचे। तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक आहे म्हणून त्याला केव्हाही अहंकार नव्हता। पण त्याच्याच कंपनीत एक मुलगी काम करत होती। त्याला तिचा खूप राग यायचा, कारण ती खूप वेंधळी होती। प्रत्येक गोष्टीत गडबड घोटाळा केल्याशिवाय राहत नव्हती। फाईल जरी आणायला सांगितली तरी ती सगळ्या फाईल्स पाडून यायची। पण खूप गोड मुलगी होती। तिचा स्वभाव अगदी साधा आणि सरळ होता। कुणालाही सहज आवडेल अशी ती होती। ती जेव्हा केव्हा कंपनीमध्ये डबा घेऊन यायची तेव्हा सगळेजण तिच्या डब्यातलं खाण्यासाठी आवडीने यायचे, कारण ती जेवणच खूप सुंदर आणि टेस्टी बनवायची। एक दिवस त्याला खूप भूक लागलेली असते आणि तो गडबडघाईत घरातून काही न खाताच निघतो। ऑफिसमध्ये जाताना ऑफिसच्या लिफ्टमध्ये ती पण असते। तिला नेहमी गडबड घोटाळा करायची सवय असते। त्याच्यामुळे ती लिफ्टची बटणं चुकीची दाबते आणि लिफ्ट बंद पडते। पहिलाच त्याला भूक लागलेली, त्यामुळे भुकेने व्याकुळ झालेला होता आणि त्यात तिच्या चुकीमुळे लिफ्ट बंद पडते। त्यामुळे तो तिच्यावर भरपूर रागावतो। ती रडायला सुरू करते। त्यावेळी तो बोलतो, तुम्हाला रडायला काय झालं एवढं? पहिलाच मला भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडताय, तुम्ही लिफ्ट बंद करून ठेवलात। त्याचे हे बोलणे ऐकून ती डोळे पुसत पुसत त्याला बोलते, डबा आहे माझ्याकडे, तुम्ही खा असं बोलून त्याला डबा ओपन करून देते। त्याला सुद्धा भूक लागलेली असते, त्यामुळे तिच्या डब्यातलं जेवण जेवतो। त्याला ते एवढं आवडतं, तो बोलतो, एवढं चांगलं आणि टेस्टी तुम्ही बनवलं आहे जेवण? ती बोलते, हो सर, तुम्हाला भूक लागली ना, तुम्ही खा। तो विसरूनच जातो हा तिचा डबा आहे। तो संपूर्ण डबा रिकामा करतो, मोकळा करून डबा तिला देतो आणि बोलतो, खूप छान जेवण होतं हा, अप्रतिम। ती बोलते, तुम्हाला आवडलं सर? तुम्हाला आवडलं तर मी दररोज तुमच्यासाठी आणेन हा। त्याचा संपूर्ण राग शांत होतो आणि थोड्या वेळानंतर लिफ्ट ओपन होते आणि दोघे पण लिफ्टमधून बाहेर येतात। दुसऱ्या दिवशी तो तिच्या डब्याची वाट बघू लागतो। त्या दिवशी सुद्धा ती त्याच्यासाठी डबा घेऊन येते। असं करत ती दररोज त्याच्यासाठी डबा घेऊन येत जाते आणि तो तिच्या डब्यातलं जेवण संपवत जातो। हळूहळू करून तो तिच्यावर रागवायचं बंद करतो। दोघांमध्ये आता खूप चांगली मैत्री तयार होते। डब्यामुळे दोघांची भांडणं मिटतात। त्याला हळूहळू तिचा स्वभाव आवडायला लागतो। दररोज एकमेकांसोबत बराच वेळ घालवायला लागले होते। एकमेकांचे स्वभाव जाणून घेत होते। एकमेकांना जर कसली मदत लागली तर ती सुद्धा करत होते। एक दिवस त्याच्या घरी सत्यनारायणची पूजा असते। त्यावेळेस तो तिला सांगतो की तुम्ही आमच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला या। संपूर्ण स्टाफ सोबत ती सुद्धा त्याच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेला जाते। जेव्हा ती घरी येते त्यावेळेस तो आपल्या आई वडिलांना, बहिणीला, सगळ्यांना तिची ओळख करून देतो। तिचा स्वभाव मुळात इतका गोड होता की त्याच्या घरच्यांना सुद्धा तिचा स्वभाव खूप आवडतो। त्याच्या घरचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला घरी बोलवायचे। एक दिवस त्याच्या घरचे तिला त्याच्यासोबत लग्न करणार का म्हणून विचारतात। पहिल्यांदा ती खूप गोंधळून जाते। तिला काय सांगावे हे समजतच नाही, पण ती लग्नाला नकार देते। त्याच्या घरच्यांना समजतच नाही की तिने एवढं चांगलं स्थळ असताना, एवढा चांगला आमचा मुलगा असताना का नकार दिला। त्याच्या घरचे सगळेजण अचानकपणे तिच्या घरी जातात तेव्हा ते बघतात की तिच्या घरची परिस्थिती खूप गरीब असते। तिची आई खूप आजारी असते। शिवाय तिच्या बहिणीची सुद्धा जबाबदारी ही तिच्यावर असते, म्हणून ती लग्नाला नकार देत असते। तो तिला बोलतो की तुझ्या घरच्यांची सगळ्यांची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे। तुझी आई माझी सुद्धा आई आहे। त्याच्या या बोलण्याचा तिला खूप आधार वाटतो। तिची आई तिला समजून सांगते की परत असा नवरा तुला मिळणार सुद्धा नाही, तुझी खूप काळजी घेईल। अशा तऱ्हेने दोघांचे सुद्धा लग्न होतं। जिचा तो नेहमी रागराग करायचा, शेवटी तीच त्याची बायको बनते
आणि दोघे पण खूप चांगला आणि सुखाचा संसार करतात. रुसवा फुगवा भांडण हे तिथेच होतात जिथे प्रेम आहे. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.